नमस्कार. मी गायत्री. मी एक प्रेक्षक आहे, तर मला चित्रपट बघायला आवडतात. मग मी करते काय? मी बुक माय शो ओपन करते. आता मला ह्या आठवड्यात सिनेमा बघायचा आहे, हे मी ठरवलंय. सिनेमा म्हणजे एंटरटेनमेंट आहे माझ्यासाठी, की तेवढे 2 ते 2.5 तास ना पैसा वसूल एक्सपिरियन्स आला पाहिजे राव. मग आता बुक माय शोवर पाहते तर काय, साऊथच्या इंडस्ट्रीजकडनं मग त्या 4ही एकत्रितपणे इंडस्ट्रीज जर टाकल्या, तर त्या साऊथच्या इंडस्ट्रीकडनं 1 ते 2 सिनेमे आलेले असतात. बॉलिवूडकडनं अगेन 2-1 सिनेमे तर असतातच. त्याच्यानंतर हॉलिवूडचा एखादा सिनेमा असतोच. समटाईम्स मोर दॅन दॅट. आणि मराठीतला जो सिनेमा आहे, ते किमान 2 तर असतातच. कधी-कधी तर 3-3, 4-4 सुद्धा एकाच दिवशी रिलीज सुद्धा होतात. पण आता मिनिमम आपण 2 पकडूया. असं एकंदरीत पकडून एक सरासरी दर आठवड्याला 6 ते 7 सिनेमांचे पर्याय माझ्यासमोर असतात. ओ-टी-टीचा कंटेंट अख्खा वेगळा. ते तर एक अख्खं वेगळंच जग आहे. त्याच्याबद्दल आता नाही बोलणार आहोत आज आपण. तर आता जर मला ₹250 ऑन एन एव्हरेज एक मिनिमम जर का मला पैसे खर्च करायचे असतील, तर 6 ते 7 सिनेमांचे सरासरी ऑप्शन्स असताना व्हाय वुल्ड आय गो टू एनी मराठी फिल्म? हा प्रश्न विचारणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्याचमुळे आजचा व्हिडिओ लई महत्त्वाचा आहे. त्याचं काय झालंय मागच्या 8-10 दिवसांमध्ये मला तुमच्यापैकी बऱ्याच सगळ्या आपल्या YouTube फॅमिलीच्या मेंबर्सने Instagramवरती बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक सगळे ट्रेलर, टीझर्स पाठवले. कुणाकुणाचे ट्रेलर, टीझर आलेत पटापट नावं सांगतेय. कडीपत्ता या सिनेमाचा ट्रेलर आलाय. त्याच्यानंतर स्मार्ट सुनबाई या नावाचा एक चित्रपट येतोय त्याचा टीझर आलाय. त्याच्यानंतर वेल डन आई या सिनेमाचा ट्रेलर आलाय. त्याच्यानंतर तू माझा किनारा ट्रेलर आलाय आणि लास्ट स्टॉप खांदा या चित्रपटाचा सुद्धा टीझर आलाय आणि असंभव या चित्रपटाचा सुद्धा टीझर आलाय. आता असंभव या चित्रपटाबद्दल आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये बोलणार नाही आहोत कारण त्या चित्रपटाचा एक वेगळा टीझर रिव्ह्यू मी अपलोड करणार आहे 1-2 दिवसामध्ये. पण सध्या आपण बाकीच्या 5 चित्रपटांबद्दल चर्चा करूया. आता ओव्हरऑल या 5ही चित्रपटांकडे जर का तुम्ही पाहिलं तर तुमच्या एक अशी गोष्ट लक्षात येते, की मराठी इंडस्ट्रीमध्ये ना वन टाईम प्रोड्युसर्स अत्यंत जास्त संख्यांमध्ये बळावलेत आता सध्या. म्हणजे इतका सुळसुळाट झालेला आहे. आता वन टाईम प्रोड्युसर्स म्हणजे काय? आता बघा, महाराष्ट्राबद्दल जर का बोलायचं झालं तर एखादा द्राक्ष बागायतदार असतो, एखादा बिल्डर असतो खूप मोठा किंवा एखादा पॉलिटिशियन असतो. पैशांची अजिबात कमतरता नसते त्यांच्याकडे आणि मग अशातच 4 मित्र त्यांना ना चढवून देतात झाडावरती. कधीतरी बसलेले असतात घोळक्यामध्ये आणि म्हणतात, की "भावा, एक मराठी पिक्चर काढायला पाहिजे राव आपण." कारण का मराठी सिनेमा काढायचा म्हटल्यानंतर ना फार काही कष्ट नाही लागत. आत्ता ज्या पद्धतीचे सिनेमे आपल्याला पाहायला मिळतायत, त्यावरनं मी हे विधान करते. कारण मराठी सिनेमांचं बजेट हार्डली 1 ते 2 कोटीच्या इन बिटवीन असतं. त्याच्यानंतर मराठी सिनेमांसाठी तुम्हाला सबसिडी सुद्धा मिळते. गव्हर्नमेंटकडनं सपोर्ट मिळतो. म्हणजे 15,00,000, 20,00,000, 30,00,000, 40,00,000 असे वेगवेगळे टप्पे आहेत. त्या कुठच्या टप्प्यामध्ये तुमचा सिनेमा बसतो, त्यावरनं तुम्हाला सबसिडी दिली जाते. त्याच्यानंतर सॅटेलाईटला जर का तुम्ही तुमचा सिनेमा विकला, तर मग त्याचेही तुम्हाला पैसे मिळतात. म्हणजे एकंदरीत जर का मी एक प्रोड्युसर आहे आणि मी जर का सिनेमा बनवलाय, समजा 1.5 कोटी घडीभर आपण एक आकडा डोक्यात ठेवूया. तर 1.5 कोटीमध्ये समजा मला काहीतरी पैसे सरकारकडनं मिळाले 30-40 लाख रुपये. त्याच्यानंतर मला काही पैसे सॅटेलाईटकडनं मिळाले किंवा पुढे मागे जाऊन जर का मी कधी ओ-टी-टीला तो विकलाच, तर एक 20-30 लाख रुपये समजा अतिशय नगण्य अमाउंट मी कन्सिडर करते. म्हणजे याहून ॲक्चुअली मोठमोठ्या डील्सच असतात. पण आपण ऑन एन एव्हरेज सध्या एक घडीभर उदाहरण घेतलंय. तर असं करत जर का मला माझे सगळे पैसे रिकव्हर झाले ह्या सगळ्यांमधनं, तर मग मी आणखीन एक सिनेमा बनवण्याची जोखीम घेते. पण वन टाईम प्रोड्युसर ज्यांचे ॲक्चुअली सिनेमे हे खड्ड्यात जातायत, जे या पद्धतीचे सिनेमे आपल्या सगळ्यांसमोर घेऊन येतात. म्हणजे कडीपत्ता असेल, वेल डन आई असेल किंवा त्याच्यानंतर स्मार्ट सुनबाई हे सगळे सिनेमे काय आहेत आणि इथून मागे आपल्या चॅनलवरती तुम्हाला इतके सगळे सिनेमे पाहायला मिळतील, रिव्ह्यूज पाहायला मिळतील ॲक्चुअली, की त्याच्यावरून तुम्हाला कळेल की ते वन टाईम प्रोड्युसर्सनी बनवलेले सिनेमे आहेत. आता हे वन टाईम प्रोड्युसर्स कसे असतात माहिती आहे का? यांना ॲक्चुअली कला क्षेत्राचं फारसं काही नॉलेज नसतं. ह्यांना 4 मित्र कोणीतरी असं सांगतं, की "अरे भावा, तुझी आवडती अभिनेत्री कोण आहे?" समजा XYZ आहे. हां, मग भावा तिच्यासोबत फोटो पाहिजे आपल्याला. तिच्यासोबतचा मस्तपैकी एखादा रील-बिल पाहिजे आणि मस्तपैकी तिला मग घरी घेऊन येणार. मग एखादा जेवण वगैरे तो सोहळा कारण प्रोड्युसर आहे त्याच्यामुळे किंवा मग छानपैकी असा फॅमिलीसोबतचा ग्रुप फोटो मोठापैकी असा बनवून भिंतीवरती टांगायला मिळतो आणि आपल्या गल्लीमध्ये किंवा आपल्या 250 नातेवाईकांमध्ये मिरवायला मिळतं, की "भावा, तू सिनेमा बनवला. राजा म्हणजे तू तर दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूसच तर होताच. पण आज तर तू खऱ्या अर्थाने राजा बनलायस." तर हे जे एक मिरवायला मिळतं ना कौतुक आणि यांना ना स्क्रिप्ट कुठली असो, सिनेमॅटोग्राफर काहीही असो, प्लॉट काहीही असो, पण अभिनेत्री ती घ्यायची असते का? कारण त्यांची ती फेव्हरेट आहे आणि इथेच त्यांचं कलाक्षेत्रातलं अज्ञान समोर येतं. कारण अशा वेळेला काय होतं मग रॉन्ग स्क्रिप्ट्स, रॉन्ग ॲक्टर्सकडे गेल्यानंतर काय होतं, ते आपण आपल्या चॅनलवरती ॲक्चुअली सातत्याने पाहत आलेलो आहे. आता बघा सुरुवातीला ज्या 5 सिनेमांची मी उदाहरणं तुम्हाला दिलीत ना, त्यातले 1 किंवा 2 सिनेमांबद्दलच आपण अगदी क्विकली चर्चा करूया. कडीपत्ताबद्दल बोलूया. सगळ्यात आधी काय नाव आहे हे चित्रपटाचं? व्हाय शुड आय टेक युअर फिल्म सिरियसली? व्हाय शुड आय?
आत्ता ना मला असं वाटतं की नावं ठेवण्याच्या बाबतीत कळस अगदी गाठलाय आपल्या मराठी सिनेमांच्या या सगळ्या मेकर्सच्या टीमने. कारण गुलाबजाम, कढीपत्ता, जिरं, मोहरी फोडणी, हे सगळं लसूण, हे सगळं येणं बाकी आहे आता फक्त. तुमच्या सिनेमांची नावं जर सिरियसली घेण्याजोगी नाही, तर कोणीच तुमच्या सिनेमाला सिरियसली घेणार नाहीये. अशा पद्धतीचे नावं खरंच कोणाच्या किती लक्षात राहणार आहे, हाही एक मुळात प्रश्न आहे. बरं असो. आता समजूया की या चित्रपटाचं नाव XYZ आहे. कढीपत्ता नाही. सुरुवातच बघा ट्रेलरची काय होतीये ती. मला हिच्यासोबत संसार करणं अशक्य आहे. निगरगट्ट माणूस आहे हा. कोडगी बाई आहे ही. लग्नाची किंमत नाहीये याला. अहो माणुसकीच नाहीये हिला. अतिशय घाणेरडी अशी डबिंग, अतिशय घाणेरडी. आता या चित्रपटामध्ये ना भूषण पाटील आणि रिद्धी कुमार आहे. चला, यांच्या आधीचं काम मराठीतलं मी कुठलं फारसं पाहिलं नसल्यामुळे एक प्रेक्षक म्हणून मला यांना एक संधी द्यावीशी वाटते, की बाबा रे, ॲक्च्युअलमध्ये ना सिनेमा ॲक्च्युअली चांगला पण निघू शकतो बरं का. त्याच्यामुळे आता लगेच नको जजमेंटल व्हायला. पण ट्रेलरमध्ये त्यांनी इतकं ठेवलंय की त्या चित्रपटाला जाण्याची सुद्धा इच्छा होत नाही. आता तुम्ही याच्या सुरुवातीलाच ना हे जे उखाणं घेतलं गेलंय ना ते ऐका. स्वर्गात बांधल्या जातात लग्नाच्या गाठी, मीराचं नाव घेतो आज उखाण्यासाठी. स्वर्गाच्या साक्षीने देते मी लग्नाचं वचन. ललितच आहे माझं जाने जिगर जाने मन. हे बघा, मला सगळ्या महाराष्ट्रीयन्सना सांगायचं, जर तुमचं पोट साफ होत नसेल सकाळी, प्रॉब्लेम्स येत असतील, तर सकाळी सकाळी नाश्त्याच्या जस्ट आधी हे उखाणे रिपीट मोडवरती 3दा ऐका, तुमचं पोट असं साफ होणार आहे. तुझी बडबड ऐकून हगवण आली मला. नाटकी संवाद, त्याच्यानंतर ट्रेलरच्या सुरुवातीलाच डबिंगचे इतके मोठाले इश्यूज, त्याच्यानंतर वारंवार 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 तेच 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 विषय, म्हणजे लग्न, रिलेशनशिप्स, कुटुंब, आणि त्यात पण कुठे मोठे हलकासा कुठेतरी वोकिझम असतो, जबरदस्ती कूल स्वतःला दाखवण्याच्या नादामध्ये टाकलेला. त्याच्यानंतर हे इतकं रटाळवाणं बीजीएम जे अख्ख्या ट्रेलरमध्ये आपल्याला इरिटेट करतं. मला मोकळं करावं याच्यात, मी वैतागलोय. मला त्याच्यासोबत राहणं अजिबात नाही जमणार आहे. अत्यंत ॲव्हरेज अशी डायलॉग डिलिव्हरी, म्हणजे दोन्ही ॲक्टर्सकडनं. अर्थात मी जसं म्हणाले, हे यांचं मी इथून मागचं काम पाहिलेलं नसल्यामुळे माझा एक असा रूल असतो ॲज अ सिनेफाईल म्हणून, की बाबा रे, मी नवीन कलाकारांना एक संधी नक्कीच देईन ॲज अ प्रेक्षक म्हणून, आणि मी चित्रपटामध्ये बघेन की नक्की कसा चित्रपट यांनी गाजवलाय किंवा कशा पद्धतीने यांनी काम केलंय ते. पण तरी सुद्धा गाईज, इतकी वाईट डबिंग ऐकल्यानंतर खरंच मला सांगा की तुम्ही तुमचे पैसे खर्च करून हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघाल का? कारण इतके ओव्हर एक्झॅच्युरेटेड कलर टोन्स असतात किंवा बेसिक सिनेमॅटोग्राफी असते, म्हणजे यांच्यापेक्षा मी खरंच सांगते, खरंच अगदी आजकालचे जे लग्नातले जे व्हिडिओग्राफर्सची टीम येते ना, म्हणजे 10-15 लोकांची, ती कुठच्याही लग्नामध्ये जर का तुम्ही गेला तर ते ॲक्च्युअली यांच्यापेक्षा चांगलं काम करतायत यार. म्हणजे ॲक्च्युअली आपल्याला कलश ग्रेड्सवरती काम केलेलं त्या लग्नाच्या व्हिडिओजमध्ये पाहायला मिळतंय, किंवा तो सिनेमॅटोग्राफर ॲक्च्युअली मेहनत घेतो वेगवेगळ्या अँगल्सनी शूट करून वगैरे, या सगळ्या गोष्टी. जेन्युइनली सांगते की कढीपत्ता याच्या म्हणजे ट्रेलर, टीजर अजिबातच कन्व्हिन्सिंग नाहीयेत, आणि थिएटरात जाऊन पाहायचं, आहाहा, म्हणजे एक अत्याचारच असेल तो माझ्यासाठी. पण तरी सुद्धा मी संधी देणार आहे चित्रपटाला. बरं, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन एका चित्रपटाच्या टीजरबद्दल चर्चा करणार आहोत, आणि त्याच्यानंतर आपण मुख्य विषयामध्ये हात घालणार आहोत. स्मार्ट सुनबाई. आता या नावाचा चित्रपट येतोय, आणि मुळातच म्हणजे काय गरज होती हा सिनेमा बनवायची, तेही स्वतःला विचारणं फार गरजेचं आहे मेकर्सने. दुसरी एक गोष्ट, आता गावातल्या बायका म्हटल्यानंतर त्यांना मेंदू हा प्रकार नसेलच ना, म्हणजे हे तर बाबा रे, त्यांनी गृहीत धरलंच आहे मेकर्सनी, की गावातल्या खेड्यातल्या बायका म्हटल्या तर त्यांना मेंदू नसतो. त्या गावंड अतिशय बावट चक्रम असतात त्या बायका, त्यांना सजीव आणि निर्जीव याच्यातला फरक कळत नसतो. म्हणजे इथे आपल्या टीजरवरनं ते कळतंय. काय गोड पोर आहे. ए पोरी, काय नाव आहे तुझं? आई ती मूर्ती आहे, खरी खुरी बाई नाहीये. आणि हे म्हणजे स्विमिंग पूलाच्या तिथे त्या कपडे धुण्यासाठी वगैरे आलेलं आहे. म्हणजे गावातल्या बायका म्हणजे येड्या नाही का तुमच्या हिशोबाने? आम्ही तर कधी गाव पाहिलंच नाहीये, किंवा कोणीच नाही गाव पाहिले, तुम्हीच एकट्याने पाहिले, आणि अशा प्रकारच्या बायकांशी संपर्क तुमचा आलेला असेल. सिरियसली, एक रिसॉर्ट कुठेतरी घ्यायचं, ते पण ॲक्च्युअली घेतलेलं नसतं, ते स्वतःच असतं, वन टाइम प्रोड्युसर्सचं. कुठेतरी रिसॉर्ट वगैरे बांधतात, फार्म हाऊस वगैरे बांधतात, आणि तिथेच अख्खा सिनेमा शूट करायचा 5 ते 6 दिवसांमध्ये. आणि मग मोठमोठ्या कलाकारांना घ्यायचं, त्यांना असं वाटतं की फेस व्हॅल्यू पाहिल्यानंतर चित्रपट बघायला सगळेजण येतील. त्या चित्रपटामध्ये कथानक नाही, त्या चित्रपटाचं बीजीएम वरती काही काम केलेलं नाही, म्हणजे सिनेमॅटोग्राफी, आहाहा, सिनेमॅटोग्राफी काय असते हेच माहिती नाही. मोबाईलवरती शूट केलेले सिनेमे, लिटरली अशा प्रकारचे सिनेमे युट्यूबवरती कोणी फ्रीमध्ये जरी अपलोड केले ना, तरी कोणी बघणार नाही. म्हणजे आज मला माझे 2 तास 2.5 तास खूप महत्वाचे आहेत, तर मी माझे 2 ते 2.5 तास एखादा OTTवरचा बाप सिनेमा बघण्यामध्ये इन्व्हेस्ट करीन ना, जिथे क्राईम, सस्पेन्स, थ्रिलर, हॉरर, सुपर नॅचरल या सगळ्या वेगवेगळ्या जॉनरातल्या फिल्म्स मला पाहायला मिळतात, किंवा एखादी ॲनिमेशनची फिल्म मी बघून घेईल, पण नॉट धिस फिल्म अगेन. सो अशा प्रकारचे सिनेमे 2025च्या ऑक्टोबरमध्ये आपल्याला थिएटरमध्ये दिसत आहेत, त्यांचे बोर्ड्स वगैरे लागलेले. आता बघा,
मराठी सिनेमांबद्दल जर का बोलायचं झालं तर साधारण वर्षभरामध्ये 100 सिनेमे रिलीज होतात आपल्या इंडस्ट्रीमध्ये. आणि 2024 बद्दल बोलायचं झालं तर जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत 98 सिनेमे रिलीज झाले होते. 2025च्या आत्ताच्या ऑक्टोबरपर्यंतचा हा आकडा जवळजवळ 84 आहे. म्हणजे आता ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांमधले जर का अगेन सिनेमे पकडले तर साधारण 100 पर्यंत आपण सिनेमे बनवतो. मला खरंच सांगा 2024च्या मागच्या वर्षातले कुठले 10 सिनेमे तुमच्या लक्षात राहिले? बरं, मला आत्ता या वर्षाबद्दल बोलूया 2025 बद्दल, की बाबा रे, या 2025 मध्ये गेल्या इतक्या 10 महिन्यांमध्ये कुठचे 10 सिनेमे तुमच्या डोक्यात राहिले ते मला सांगा, की लय बाप असतील. मी सांगू? दशावतार एक मी नाव सांगू शकते, फुलवंती नाव सांगू शकते, एक नंबर सांगू शकते, धर्मवीर सांगू शकते. नाही आठवत आहे मला त्याच्यानंतर. सी दिस इज द थिंग. आणि हे सुद्धा नावं माझ्या का लक्षात राहिले माहिती आहे? कारण मी कंटिन्युअसली फिल्म्स बघणारी व्यक्ती आहे. त्याच्यामुळे मी तितकं अपडेट्स घेऊन स्वतःला अपडेटेड ठेवणारी व्यक्ती आहे, म्हणून माझी ती नावं लक्षात आहे. पण तरी सुद्धा आता काही जण येतील हे सांगायला, की अरे मग काय आपल्याच सिनेमा सृष्टीमध्ये इतके सिनेमे होतात का? नाही ना, सांगते ना, माझ्याकडे काही आकडे सुद्धा आहेत. आता 2024 या वर्षामध्ये साऊथ इंडस्ट्रीकडनं, जिथे मल्याळम, कन्नडा, तेलुगू, तमिळ या चारही इंडस्ट्री जर का एकत्र केल्या तर साऊथ इंडस्ट्रीकडनं तब्बल 997 म्हणजे साधारण 997 फिल्म्स रिलीज झाल्या एका वर्षामध्ये. म्हणजे ऑन एन ॲव्हरेज 1000 फिल्म्स आपण कन्सिडर करू. आता तिकडेही वाईट फिल्म्स बनतातच ना, तिकडेही चांगल्या फिल्म्स बनतात. चांगल्या बनल्या की त्या पॅन इंडिया चालतात. आता जसं कांतारा चॅप्टर 1 हा सुरू आहे. आणि ज्या वाईट फिल्म्स बनतात त्यांच्याबद्दल फारशी काही चर्चा होत नाही. बिलीव्ह मी त्यांच्या वाईट फिल्म्स सुद्धा पाहिलेल्या आहेत. जसं मी मराठीच्या वाईट फिल्म सुद्धा पाहते आणि त्यांचे रिव्ह्यूज तुमच्यापर्यंत आणते. बॉलिवूडचं चित्र काही फार वेगळं नाही. साधारण 200 ते 300 ऑन एन ॲव्हरेज सिनेमे बॉलिवूडकडनं एका वर्षामध्ये रिलीज केले जातात. अगेन बॉलिवूडचे पण काही सिनेमे हे पॅन इंडिया जातात, काही सिनेमे अत्यंत रद्दाड असतात आणि आपण त्यांना चांगलं कोलतो आपल्या सॅटेलाइट हिंदीवरती. आता प्रश्न हा आहे की साऊथच्या 1000 फिल्म्स पकडा, बॉलिवूडच्या 250 ते 300 पकडा आणि मराठीच्या 100 पकडा. ह्या सगळ्यांचा एक पॅटर्न तुम्ही लक्षात घ्या. काही चांगले सिनेमे तिकडेही बनतात, वाईट सिनेमे तिकडेही बनतात. आपल्याकडे 100 किती असे सिनेमे आहेत जे पॅन इंडिया लेवलचे बनतात? गिव्ह मी वन नेम, जस्ट वन नेम. दशावतार हा सिनेमा सुद्धा पॅन इंडिया जाता जाता राहिला. टेक्निकॅलिटीज असतील किंवा एक्झिक्युशनमध्ये कमी पडल्यामुळे तो सिनेमा पॅन इंडिया लेवलला नाही जाऊ शकला. अर्थात आता सुद्धा त्याचे चांगले शोज सुरू आहेत आणि थँक गॉड की कुठच्या तरी एका सिनेमाने तरी आपली लाज राखली यंदाच्या वर्षी. पण तरी सुद्धा सांगते, कुठचा सिनेमा असा आहे जो आपण पॅन इंडिया 5 मल्टी लँग्वेजमध्ये आपण तो रिलीज करूया बाबा, अख्ख्या जगाला दाखवूया की भाई हा सिनेमा आहे आपला. मला एक नाव सांगा आणि नाही सापडणार तुम्हाला ते नाव. का माहितीये? कारण साऊथच्या इंडस्ट्रीजमध्ये बनलेले वाईटातले वाईट सिनेमांचा दर्जा सुद्धा आपल्या चित्रपटांच्या चांगल्या लेवलच्या दर्जाच्या खूप जास्त पुढे आहे. आता या वाक्याला मी थोडं फोड करून सांगते. घडीभर कन्सिडर करूया की एबीसी नावाचा एक अत्यंत बावट सिनेमा त्यांनी बनवलाय साऊथचा. मल्याळम कन्सिडर करा किंवा कुठची इंडस्ट्री करा, पण त्याची सिनेमॅटोग्राफी तुम्ही बघाल, त्याचे कलर ग्रेडिंग बघा, त्याचं बजेट बघा, त्याचं सेट डिझायनिंग बघा, त्याचे कॉस्ट्युम बघा, त्याचा प्लॉटमध्ये ते ॲक्च्युअली गणले असतील किंवा ॲक्टिंग परफॉर्मन्सेसमध्ये खूप क्रिंज केलं असेल किंवा लॉजिक नसेल त्यांच्या ॲक्शन सिक्वेन्सेसमध्ये वगैरे वगैरे. पण ह्या सगळ्यांमध्ये ना टेक्निकॅलिटीजमध्ये तरी पण ते आपल्या पुढेच आहेत. म्हणजे काय की त्यांचा वाईटातला वाईट दर्जा सुद्धा आपण त्याला बीट नाही करू शकत आहे. अँड दिस इज द मेन प्रॉब्लेम. वन टाइम प्रोड्युसर्समुळे काय होतंय माहितीये का? मिळेल तो व्हिडिओग्राफर ज्याला फिल्म्स कशा शूट करायचे हे सुद्धा माहिती नसतं, मिळेल तो लेखक, म्हणजे लेखकाला बेसिकली कथा आणि पटकथा याच्यामध्ये खूप फरक असतो, हे लक्षात घ्या. कथा म्हणजे काय? एखादी स्टोरी जी कदाचित 2 पानांवरती लिहिलेली असेल. पण पटकथा म्हणजे काय? की ॲक्च्युअली कॅरेक्टर डेव्हलपमेंट काय असते, कॅरेक्टर्सचे शेड्स कुठले कुठले आहेत, कॅरेक्टरला डेप्थ कशी आणायची, स्टोरीला डेप्थ कशी आणायची, मग सुरुवातीचा स्क्रीन प्ले, नंतरचा स्क्रीन प्ले, एकंदरीत हे लिनियर कशा 2 ते 3 स्टोरीज, मल्टिपल स्टोरीज सुरू आहेत, मल्टिपल छोट्या गोष्टी चालू आहेत, त्या कशा पद्धतीने रचायच्या, हे सगळं काही पटकथेमध्ये येतं. आणि तेच मराठी इंडस्ट्रीमध्ये मिसिंग आपल्याला दिसतंय सध्या. आणि तो इतका मोठा प्रॉब्लेम आहे की कॅरेक्टर्स बद्दल ना तुम्ही काही फीलच करत नाही. मराठी सिनेमा जर का तुम्ही पाहायला जाता तुम्हाला रडायचंय, तुम्हाला हसायचंय. त्याला जर कोणीतरी 4 जण मारतायत ना सिनेमामध्ये तर आपल्याला वाईट वाटलं पाहिजे. आपल्याला वाटलं पाहिजे की भावा उठ आणि हाण त्यांना जोरात, एक चपराक दे चांगली कानाखाली 4 वाजव त्यांच्या. ही फिलिंग का नाही येते आपल्यामध्ये? किंवा आपल्याला गुजबम्स यायला पाहिजे, पण ते काहीच फील होत नाही. का? कारण कॅरेक्टर्स अतिशय सपाट लिहिलेले असतात, फ्लॅट रायटिंग असते.
आणि तोच सगळ्यात मोठा कन्सर्न आहे सध्या. आणि हे वन टाइम प्रोड्युसर्स मग हेच करतात. मिळेल तो लेखक घेतात, मिळेल त्या टीमला हायर करतात. म्हणजे काही त्यांचा संबंध नसतो. कुठच्यातरी मित्राच्या नातेवाईकाचा कुणीतरी असतं, की त्याने कधीतरी काहीतरी एखादी शॉर्ट फिल्म काहीतरी शूट केलेली असते. मग ती कशी बनली आहे भावा, काय बनली, काहीच नाही. पैसा तुला सगळीकडे तितकाच द्यायचा आहे, पण आपले नातेसंबंध आहेत ना, मग चल नेपोटिझम रॉक्स. त्याला घेऊन आपण पुढे जाऊ आणि तो चित्रपट शूट करतोय. मग पाहिजे त्या पद्धतीने सिनेमॅटोग्राफी आपल्याला पाहायला मिळते. अतिशय घाणेरडे अँगल्स, अतिशय घाणेरडी लाइटिंग, त्या लाइटिंगला काही अर्थ सुद्धा नाही. म्हणजे आजकाल साध्यातल्या साधे युट्यूबर सुद्धा म्हणजे लिटरली चांगल्या लाईट्समध्ये इन्व्हेस्ट करतात, की बाबा रे थोडाफार आपल्या व्ह्यूअर्सला चांगला एक्सपिरियन्स मिळायला हवा त्यासाठी. तुम्ही त्या फिल्म्स बनवताय रे आणि तुमच्या फिल्मला बघण्यासाठी मला ₹250 खर्च करून माझे 3 तास वाया घालवत तिथे यायचंय. सो यू शुड अर्न माय ट्रस्ट. आणि तुम्ही प्रेक्षकांचा ट्रस्ट कसा अर्न करणार, तर तुमच्या टीजर आणि ट्रेलरमधनं, तुमच्या मोशन पोस्टरपासूनच त्याची सुरुवात होते ॲक्च्युअली. हे बघा, एकंदरीत त्या वन टाइम प्रोड्युसर्सला जी सबसिडी दिली जाते गव्हर्नमेंटकडनं, मला सरकारला अशी विनंती करायची. मला माहिती नाही त्याच्यामध्ये काय तथ्य किंवा काय कशा गोष्टी प्लस मायनस काय पॉईंट्स आहेत, पण आता लिटरली कंटाळा आला आणि वैताग आला या सगळ्या सिनेमांना बघून. मी खरंच सांगते, की आपल्या महाराष्ट्र सरकारने फक्त एका वर्षासाठी सबसिडी पूर्ण बंद करा. हे जाहीर अनाऊन्स करा. आता बघा नवीन वर्ष येते ना 2025, तिथून तुम्ही अनाऊन्स करा, की जानेवारी 2026 पासून तर डिसेंबर 2026च्या 31 तारखेपर्यंत सबसिडी कोणालाच दिली जाणार नाही. त्या सगळ्या एखाद्या वर्षासाठी तुम्ही तो पैसा राखीव धरा. तो निधी अख्खा तालुका लेव्हलच्या जे काही सिंगल स्क्रीन थिएटर्स आहेत त्यांच्या डागडुजीकरणासाठी वापरा, किंवा तिथे जाऊन थोडंसं आपण काय म्हणूया, म्हणजे मुंबई आणि पुण्याच्या पलीकडे सुद्धा महाराष्ट्र आहे या गोष्टीची जाणीव ठेवत ज्या इतर ठिकाणी जे थिएटर्सची अवस्था आहे त्याच्यासाठी काहीतरी तो निधी आपण वापरूया, असं जेन्युइनली मला आता वाटायला लागलंय. कारण हे 20 आणि 30 आणि 40 लाख रुपये घेऊन काय करतात माहितीये का, अशा पद्धतीचे सिनेमे बनवतात आणि लिटरली मान अशी खाली. खरंच सांगू, मला लाज वाटते कधी कधी. मी खरंच सांगते, मला लाज वाटते ज्यावेळेला मी तिथे जाते ना ते स्कॅन करायला आणि मग ते म्हणतात कुठचा सिनेमा आहे, अच्छा स्मार्ट सुनबाई. जज करतात यार, ते आपल्याला जज करतात ती माणसं. मला म्हणजे लाज वाटायला लागली मला ती नावं सुद्धा आता घेण्यासाठी. कडीपत्ता बघायला चालले मी. लसूण नावाचा सिनेमा येऊ शकतो उद्या परवामध्ये. आय मीन हू नोज. तो सिनेमा बघायला जाते मी थिएटरमध्ये. जिथे बाकीकडे हॉलिवूड, बॉलिवूड, साऊथचं ते तर कंपॅरिझन आपण करतच नाही रे. ॲज अ सिनेफाईल म्हणून मी त्यांचं कंपॅरिझन कधीच मराठीसोबत करत नाही. पण कुठवर आपल्याच डबक्यामध्ये आपण राहणार आहे. जरा तरी आपण डबक्याच्या बाहेर येऊया. जरा तरी थोडासा मोकळा श्वास घेऊया. जरा तरी वेगवेगळ्या लोकांना हायर करूया. आत्ताच्या घडीला जर का तुम्ही मला विचाराल तर मुख्यतः 3 ते 4 मोठे प्रॉब्लेम्स आहेत, ज्यांना लिटरली फाट्यावर मारलं पाहिजे. पहिला प्रॉब्लेम, तेच रटाळवाणे विषय. काहीच वेगळे विषय नाहीयेत. सुपर नॅशनल कुठे जग चाललंय. आता गुजरातच्या इंडस्ट्रीमधनं एक आता आलेला सिनेमा बघा, वॉश लेव्हल 2. काय सिनेमा होता, काय बजेट लागलं असेल बरं त्या सिनेमासाठी, थोडासा विचार करा. बरं, मी तुम्हाला साऊथच्या अशा कितीतरी फिल्म सांगू शकते ज्या फक्त निव्वळ 1 ते 2 किंवा फार तर 2.5 कोटीमध्ये बनलेल्या असतील, पण बाप बनवलेल्या फिल्म्स आहेत त्या. तेच रटाळवाणे विषय. लग्न, रिलेशनशिप्स, लफडी, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, मग लग्नाच्या आधीचे लफडे, मग ते लग्नानंतरचे, मग तू वाटाड्या आणि मग ते फाटाड्या, आणि मग त्याच्यानंतर कॉमेडी. मग कॉमेडीमध्ये पण यांना ना स्त्रियांचे अंग किंवा स्त्रियांवरती मारले डबल मिनिंगचे जोक्स, ह्याच्या पलीकडे यांची बुद्धी जाऊ शकत नाही. सरड्याची धाव फक्त कुंपण्यापर्यंत, यांची धाव फक्त मुंबईच्या अंधेरीच्या ऑफिसपर्यंत, बास. डबल मिनिंगच्या कॉमेडीमध्ये आपण जो लेवल गाठलाय ना, तो म्हणजे मला असं वाटतं त्याला तोड नाहीये. आणि लाज वाटते त्या सीटवरती बसून ना ते बॉयजचे ज्यावेळेला सिनेमा बघते ना मी, मला लाज वाटते, मला अनकम्फर्टेबल फील होतं. दुसरा सगळ्यात मोठा निगेटिव्ह प्रॉब्लेम, नो टेक्निकल ग्रोथ. म्हणजे जसं मी आधीच सांगितलं तुम्हाला, एक पटकथा काय असते, कथा कशा पद्धतीने रंगवायला पाहिजे, कॅरेक्टर्स कशा पद्धतीने इंट्रोड्यूस व्हायला पाहिजे, आपल्या सगळ्यांसमोर एक कॅरेक्टर कसं यायला पाहिजे, बीजीएम कसं असायला पाहिजे, सिनेमॅटोग्राफी कशी असायला पाहिजे, एडिटिंगमध्ये कशा पद्धतीचे कट जायला पाहिजे, ट्रेलर कसा कट करायला पाहिजे, या इतक्या बेसिक गोष्टी आहेत. पण ह्याच्यामध्ये अजिबातच ग्रोथ नाही दिसत आपल्याला. वारंवार तेच विषय आपण मांडत आलोय. तिसरा आणि अत्यंत महत्वाचा निगेटिव्ह पॉईंट, ऍक्टर्सचा ऑराच नाहीये. आता जे ऍक्टर्स आहेत ते आपल्या सिनेमांची जबाबदारी सुद्धा घेत नाही. कारण वर्षभरात किमान अक्षय कुमारच्या ऍक्च्युली जोडीला ते लागलेले आहेत बेसिकली, की ती 10-10, 15-15, 20-20, 30-30, 40-40 दिवसामध्ये सिनेमे डन करायचे आणि लगेच पुढच्या सिनेमाला जायचं. तो सिनेमा काय करतोय, कसं परफॉर्म करतोय, त्या सिनेमासाठी काही PR मार्केटिंगसाठीची काही मेहनत काहीच नाही. स्वतःच्या फक्त Instagramवरती ट्रेलर, टीजर अपलोड करून द्यायचं. तो अख्खा क्रेडिटमध्ये कॉपी पेस्ट केलेला मेसेज असतो, तोच कॉपी पेस्ट करायचा, झालं प्रमोशन. काहीच नाही. फार तर पुणे किंवा मुंबईच्या थिएटरमध्ये जाऊन व्हिजिट्स करायच्या, झालं. नो मेहनत. म्हणजे ऍक्ट्रेसचा जो एक ऑरा असतो ना त्याच्या PRच्या त्या पूर्ण ऍक्टिव्हिटीजमध्ये, तो कुठेच नाहीये. किंवा लोकल काही इन्फ्लुएन्सर सोबत काही टाय अप करायचं, कोलॅबरेट करायचं. जा ना पुणे मुंबईच्या बाहेर, जा ना रे राजांनो.
अरे लई मोठा महाराष्ट्र आहे आपला. सातारा, सांगली, कोल्हापूर, पंढरपूर, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, चाळीसगाव. जा ना, ह्या सगळ्या विविध एरियांमध्ये जा ना तुम्ही. बारामती, लातूर, बुलढाणा. का नाही हे ऍक्टर्स का नाही जात आहे तिकडे? हे का नाही PR ऍक्टिव्हिटीज करत आहे तिकडे? का नाही तिकडे कॉलेजेस नाही आहेत का? आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, मेडिकल कॉलेजेस आहेत. जा त्या कॉलेजेसमध्ये, इव्हेंट्स अरेंज करा. स्टुडंट सोबत जेनझी आत्ताचं जे क्राऊड आहे, तरुण लोक आहेत, त्यांना आपल्यासोबत जोडायचं असेल तर त्यांच्यापर्यंत जावं लागेल आपल्याला. नो स्ट्रॅटेजीज बाय ऍक्टर्स, आणि त्याच्यामुळे त्यांचा तो ऑराच नाहीये, कनेक्टच नाहीये सोशल मीडियावरती ऍक्टर्स सोबत. पुढचा आणि शेवटचा प्रॉब्लेम मराठी इंडस्ट्रीतला तो म्हणजे PR आणि मार्केटिंगच्या अजून सुद्धा त्याच ट्रेडिशनल पद्धती. काहीच नवीन यांच्याकडे आयडियाज नाहीयेत. एखादी फिल्म कशी प्रमोट करायची, कशा पद्धतीने त्याचा हाईप क्रिएट करायचा, त्याच्या रिलीजच्या आधीच कशा पद्धतीने ते वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे PR कॅम्पेन्स करत, कशा पद्धतीने ते रन करायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी, लोकांपर्यंत मॅक्सिमम रित्या कशा पद्धतीने आपण पोहोचू शकतो. काहीच आयडियाज, संकल्पना काहीच नाही त्यांच्याकडे, नवीन आयडियाज काहीच नाही. हे बघा, एकंदरीत हे प्रॉब्लेम्सवरती मी ऍक्च्युली रात्रभर बोलू शकते, कारण इतका रिसर्च करून झालाय आता. म्हणजे आकडेवारी म्हणू नका, सगळे गणित सगळी मांडून झाली पेपरावरती. खरंच अगदी पोट तिडकीने सांगते, 4 ते 5 सोल्युशन जर आपण लवकरात लवकर आणले इंडस्ट्रीमध्ये तर आपले सिनेमे सुद्धा खूप लवकर पॅन इंडिया लेवलला जाऊ शकतात. पहिलं म्हणजे नवीन लेखकांना हायर करणं. कारण मला असं वाटतं ज्यावेळेला नवीन लेखक येतील, नवीन पद्धतीने लिखाण केलं जाईल, नवीन पद्धतीने कथा सुचतील, नवीन पद्धतीने कॅरेक्टर्सला लिहिलं जाईल, आणि ते फार गरजेचं आहे. पुढचं सोल्युशन असं आहे की यार, हे लग्न, रिलेशनशिप्स आणि ड्रामा ह्या सगळ्या जॉनराजमधनं बाहेर येऊन सुपरनॅचरल ह्या सगळ्या ज्या वेगवेगळ्या थ्रिलर, क्राईम, सस्पेन्स, हॉरर या सगळ्या जॉनराजमध्ये फिल्म्स ऍक्च्युअली बनायला पाहिजे असं मला वाटतं. आणि तिसरं एक सोल्युशन आहे की तिकिटांची किंमत प्लीज कमी करता येत असेल तर बघा. कारण 250 रुपयामध्ये जर का मला हॉलिवूडची नेक्स्ट लेवल फिल्म पाहायला मिळते, आणि 250 रुपयांमध्येच मला जर का साऊथची लई बापवाली फिल्म कुठची पाहायला मिळते, तर 250 रुपयांमध्येच मी स्मार्ट सुनबाई बघायला का जाऊ? दॅट्स द क्वेश्चन. आपल्याला ना सगळ्यात आधी मराठी सिनेमांना मराठी प्रेक्षकांनी पाहण्याची त्यांना सवय लावावी लागणार आहे, आणि त्याच्याकरता तुमच्या तिकिटांचे दर प्लीज कमी ठेवा इफ इट्स पॉसिबल. शेवटचं आता सोल्युशन आहे, 100रातले फक्त 10च सिनेमे असे बनतायत जे थिएटरात ऍक्च्युली उतरवण्याच्या दर्जाचे असतात. बाकी सगळे निम्न दर्जाचे सिनेमे बनतायत. ते अख्खे सिनेमे लिटरली युट्यूबवरती एखादा चॅनल विकत घ्या आणि तिथे तुम्ही रिलीज करायला सुरुवात करा, किंवा आपल्या हक्काचे मराठीचे जे OTT प्लॅटफॉर्म्स असतील त्यांच्यावरती तुम्ही थेटपणे रिलीज करायला सुरुवात करा. थिएटरात आणून आमच्यावरती अत्याचार प्लीज करू नका. हे अत्यंत पोटतिडकीने सांगणं आहे सगळ्यांना. बाकी मला सगळ्या मराठी प्रेक्षकांना हे विचारायचं आहे की याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काय सोल्युशन्स वाटतात की जे दिले गेले पाहिजे मराठी मेकर्सला, इंडस्ट्रीला, ते कमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. आणि त्यातल्या आणखीन कुठचे प्रॉब्लेम्स आहेत जे तुम्हाला वाटतात की ऍक्च्युली त्याच्यावरती विचार करणं फार गरजेचं आहे, किंवा डिस्कशन सुरू होणं गरजेचं आहे, तेही कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आणि सबसिडीबद्दलची तुमची मतं नक्कीच कळवा. पीस आउट.